नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आपण बनवणार आहे तो चेंज द व्हॉइस या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर बनवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा बनणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट करा. व्हिडिओ मोठा असल्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. तर चला मग सुरू करूया चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने, इतर परीक्षांच्या दृष्टीने, इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने. आणि बोलताना जेव्हा कर्तापेक्षा कर्म अधिक महत्त्वाचं असतं तेव्हा आपण पॅसिव्ह कंट्रक्शन वापरत असतो. पॅसिव्ह कंट्रक्शन वापरताना आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. आणि कर्म आहे ते कर्म एक नंबरला वापरतो आपण. ज्यावेळेस कर्त्यापेक्षा कर्म महत्त्वाचं होतं, कर्त्यापेक्षा कर्म पॉवरफुल असतं, त्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस वापरतो. तर याच्यामध्ये सुरुवातीला सर्व टेन्सेस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. टेन्सेस आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. तर पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला टेन्सेस माहीत असणं गरजेचं आहे. एकूण 12 काळ आहेत. 12 पैकी 8च काळांचं पॅसिव्ह व्हॉइस होतं, 4 काळांचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. हे जे चालू पूर्ण काळ आहेत हे तिघांचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आणि हा जो चालू भविष्य काळ आहे याचा पण पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. मग उरले किती? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. या 8च काळांचं पॅसिव्ह व्हॉइस होतं. त्यामुळे आपलं काम अधिक हलकं झालेलं आहे. परंतु पॅसिव्ह व्हॉइस करताना मराठीमध्ये याला कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हणतात. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण कर्ता पुढे घेतो. आय प्ले क्रिकेट, वी लाईक चॉकलेट, अशा प्रकारचे वाक्य घेतो आपण. परंतु पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा आपण शेवटी जाऊ देतो आणि कर्म एक नंबरला घेतो. उदाहरणार्थ आय प्ले क्रिकेट. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये खेळणारा कोण आहे त्याला महत्व नसून काय खेळलं जातंय त्याला महत्व आहे. आता मी क्रिकेट खेळतो, खेळणारा मी हा कर्ता आहे. परंतु पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याला शेवटी किंमत आहे आणि काय खेळलं जातं त्याला आपण एक नंबरला घेतो. क्रिकेट इज प्लेड बाय मी. क्रिकेट माझ्याकडून खेळलं जातं असा पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थ होतो. त्याने अभ्यास केला, अभ्यास त्याच्याकडून केला गेला, अशा प्रकारची रचना असते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. तर पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला ऑब्जेक्ट शोधणं महत्वाचं आहे. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी फसतात की वाक्याचा शेवटचा भाग ते पुढे घेतात आणि नंतर पॅसिव्ह व्हॉइस करतात. पण तो घेतलेला भाग कर्मच आहे का, काय ॲडव्हर्बियल आहे, काही तर काही आहे. त्यामुळे कर्म ओळखण्यासाठी आपल्याकडे काहीतरी ट्रिक्स पाहिजे. कर्म वाक्यात ओळखता आला पाहिजे. तर कुठल्याही वाक्यात आपण पॅसिव्ह व्हॉइस करू, क्रियापदानंतरचा भाग आपण कर्म समजतो, पण तसं नाही. प्रत्येक वेळेस तो क्रियापदानंतरचा भाग कर्म राहीलच असं नाही. तर कर्म ओळखण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी विचारायच्या असतात क्रियापदाला. आता इथे बघा, आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट हा आहे सब्जेक्ट, हे वर्ब आणि हे ऑब्जेक्ट आहे का नाही आता ठरवू आपण. वाक्यातील क्रियापद हे सकर्मक पाहिजे. सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तरच त्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. कारण सकर्मक क्रियापद, क्रियापदाला कर्म जर असेल तर ते सकर्मक क्रियापद होईल. क्रियापद नसेल तर मग ते अकर्मक होईल, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि अकर्मक क्रियापद जे असेल that cannot be converted into passive voice. Only transitive verbs can be converted into passive voice. तर मग या ठिकाणी बघा, आता हे आय प्ले, मी खेळतो, खेळणारा कोण? मी. हा झाला सब्जेक्ट. काय क्रिया करतो? खेळण्याची, हे झालं वर्ब. आता मी खेळतो. खेळतो या क्रियापदाला 2 प्रश्न विचारायचे. काय खेळतो?
व्हॉट आणि हुम हे दोन प्रश्न विचारायचे क्रियापदाला, तरच तुम्हाला ऑब्जेक्ट सापडेल. आणि ऑब्जेक्ट सापडला तरच त्याला पुढे घेऊन आपल्याला पॅसिव्हाइज करता येईल. याला जर काय नाही प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर पॅसिव्हाइज करू नका. कोणाला प्रश्न विचारून उत्तर येत नसेल तर पॅसिव्हाइज करू नका. आता मी खेळतो, काय खेळतो? क्रिकेट. आला उत्तर, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. काय खेळतो? क्रिकेट. कोणाला काही वेळेस याने किंवा याने एक उत्तर येईल तर समजून घ्यायचं सकर्मक क्रियापद आहे. इथे कोणाला काही उत्तर येणार नाही, पण एक तरी आला तर म्हणजे तो हे वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, सकर्मक क्रियापद आहे. ज्या क्रियापदाला कर्म असतं त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात आणि सकर्मक क्रियापदाचंच पॅसिव्हाइज होतं. मग आता याचं पॅसिव्हाइज करताना हा ऑब्जेक्ट इकडे येईल, क्रिकेट इज प्लेड हा शेवटी जाईल करता त्याचं द्वितीय विभक्ती येईल बाय मी. ते पुढे आपण बघणार आहोत कसं होईल ते, पण सुरुवातीला हे बेसिक नॉलेज आपल्याकडे पॅसिव्हाइजसाठी पाहिजे. ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करताना हे झालं सकर्मक क्रियापद. आता काही ठिकाणी क्रियापदाला दोन कर्म असतात, त्याला म्हणतात डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह वर्ब. दोन कर्म असतात क्रियापदाला, मग त्याचं पण पॅसिव्हाइज करण्याचे काही नियम आहेत. आता वी गेव हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे. आम्ही दिले, क्रिया करणारा सब्जेक्ट आम्ही, क्रिया झाली देण्याची, आम्ही दिले. मग आता काय दिले? याला दोन प्रश्न विचारा क्रियापदाला. काय दिले? अ पेन हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. हा वर्ब झाकून घ्या. आय गेव अ पेन. कोणाला? याचं पण उत्तर मिळतं इथे आपल्याला. कोणाला? तिला. हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी दोन कर्म आहेत, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग एक तर वर्ब ट्रान्झिटिव्ह पाहिजे किंवा डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह पाहिजे, तरच आपण पॅसिव्हाइज करायचा प्रयत्न करायचा, नाहीतर त्याचं पॅसिव्हाइज होणार नाही. उदाहरणार्थ आय गो टू स्कूल असं वाक्य आहे, त्याचं पॅसिव्हाइज कशाला येईल? कारण गो हे अकर्मक क्रियापद आहे. मी जातो, काय जातो आणि कोणाला जातो? नाही शक्य होणार. मी हसतो, काय असतो? कोणाला नाही होणार. तर क्रियापदाला व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारला तर उत्तर आलं पाहिजे, एक तरी उत्तर आलं पाहिजे, तरच तो पॅसिव्हाइज आपला होईल. मग हे डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह आहे. त्याचं पॅसिव्हाइज करताना एक एक ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा आणि पॅसिव्हाइज करायचा. सुरुवातीला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊ. अ पेन वॉज गिवन टू हर बाय अस. इथे टू टाकावं लागतो आपल्याला. डायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा. अ पेन वॉज गिवन टू हर बाय अस. हा एक पॅसिव्हाइज झाला. आता हे कर्म पुढे घेऊ. हरचं होईल सी. सी वॉज गिवन अ पेन बाय अस. दोन कर्म असतील, दोन पॅसिव्हाइज त्याचे होतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असं आपल्याला फसवलं जातं की यापैकी हा पर्याय आहे का, तो पर्याय आहे का, दोन्ही पर्याय आहे. दोन्ही पर्याय आपण निवडत नाही, कारण पॅसिव्हाइज आपल्याला वाटतं एकच प्रकारे होतं, पण दोन कर्म असताना दोन पॅसिव्हाइज होतात, म्हणून तो पर्याय आपल्याला निवडावा लागतो. म्हणून दोन उत्तर सुद्धा राहू शकतात. आता तिसरा जो प्रकार आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाला कर्म नाही त्याला अकर्मक क्रियापद आहे असं म्हणतात. अकर्मक क्रियापद डिक्शनरी जर तुम्ही पाहिली, डिक्शनरीमध्ये दिलेलं असतं ट्रान्झिटिव्ह वर्ब इनट्रान्झिटिव्ह असं बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. त्यामुळे डिक्शनरी बघा तुम्ही. आज डिक्शनरी बघताना तिथे दिलेलंच आहे त्यांनी की वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब इनट्रान्झिटिव्ह. मग अट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह वर्ब कोणते कोणते ते निवडा. काहीतरी 50, 60, 100 वर्ब तुम्हाला सापडतील आणि ते ओळखता आले तर मग तुम्हाला पॅसिव्हाइज करता येईल. आणि जर ओळखता येत नसतील तर त्याला व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारा. उत्तर येत असेल तर पॅसिव्हाइज करायचा, नाही तर मग ते अकर्मक समजायचं. आता आय सिट ऑन द बेंच हा झाला सब्जेक्ट. मी, क्रिया आहे बसण्याची, मी बसतो. मग आता याला प्रश्न विचारा दोन. काय काय बसतो? नाही का ना सांगता येणार. मी आंबा खातो, काय खातो? आंबा. ठीक आहे, पण इथे तुम्ही कर्म आहे काय आहे हे ओळखण्यासाठी याला काय नाही प्रश्न विचारला. आय सिट काय बसतो? नाही. मग कोणाला विचारू? मी बसतो, कोणाला बसतो? नाही येणार उत्तर. ऑन द बेंच हे काय कर्म नाहीये, ते ऍडव्हर्ब आहे ते, किंवा इतर काही असेल, पण कर्म नाहीये हे तर निश्चित झालं, कारण आपण क्रियापदाला दोन प्रश्न विचारले. काय बस पण कोणाला बस. म्हणजे दिस सेंटेन्स कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इनटू पॅसिव्हाइज. म्हणजे पॅसिव्हाइज करताना कमीत कमी आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे, त्या काळाचे टू बीचे रूप कोणते आहेत ते ओळखता आले पाहिजे. नंतर
ते सकर्मक क्रियापद आहे का आकर्मक आहे का डायट्रान्झिटिव्ह आहे ते ओळखता आलं पाहिजे. आणि कर्त्याचं कर्म होताना सब्जेक्टचा ऑब्जेक्ट होताना द्वितीय विभक्ती आपण वापरतो. आयचा मी होतो, उईचा अस होतो, यूचा यू होतो, हीचा हिम होतो, सीचा हर होतो, इटचा इट होतो, सारखाच राहतो. आणि प्रश्नाच्या वाक्यामध्ये हुचा हुम होतो. हे बेसिक गोष्टी आपल्याकडे पाहिजे. नंतर आपण पॅसिव्हाइजला हात लावूया. मग आता पॅसिव्हाइज करताना अनेक नियम आहेत. ते नियम सर्व पाठ करण्यापेक्षा एक लहानशी डायग्राम मी तयार केलेली, ते माझं स्वतःचं संशोधन आहे. ती डायग्राम पाहिली तर एका सेकंदाच्या आत आपल्याला पॅसिव्हाइज करता येतो. ती डायग्राम तुम्हाला इतर युट्यूब चॅनलवर कुठेही पाहायला मिळणार नाही. ते माझं स्वतःचं संशोधन समजा. तर तुम्हाला ती डायग्राम मी आता दाखवतो. ती डायग्राम इतर चॅनलवर तुम्हाला यानंतर दिसेलही, पण अपलोडची तारीख बघा तर त्या ठिकाणी सर्वात पहिला प्रयोग हा आपला आहे. तर अशीच डायग्राम आपल्याकडे इनडायरेक्ट करताना पण आहे. खूप काही नियम शिकण्यापेक्षा एक लहानशी डायग्राम पहा आणि एका सेकंदात निर्णय घ्या की याचं पॅसिव्हाइज काय येईल. तर मग आता आपण ती डायग्राम फळ्यावर काढू आणि मग पुढील पॅसिव्हाइज घेऊ. तर ही आहे ती डायग्राम. अशा दोन डायग्राम समोरासमोर काढा. इथं आपल्याला माहित आहेच हे टू बीचे रूप आहेत. सर्व टू बीचे रूप आहेत बघा. वर्तमान काळामध्ये ॲनिजार, साध्या भूतकाळामध्ये वॉजवेअर, भविष्य काळामध्ये बी, चालू काळामध्ये बीइंग आणि पूर्ण तिन्ही काळामध्ये बीइंग. हे टू बीचे 8 चेहरे आहेत. आणि ते टू बीचे चेहरे काळ पाहून कसे वापरायचे म्हणजे पॅसिव्हाइज करताना आपल्याला मदत होईल. आता इकडची आपल्याला माहिती आहे हा सिंपल प्रेझेंट आहे. हा प्रेझेंट, हा पास्ट, हा फ्युचर. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट. आणि कंटिन्युअस फ्युचरचा पॅसिव्ह होत नाही म्हणजे 8च काळ उरले. तर सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर त्याचे टू बी घ्यायचे. आता बघा सिंपल प्रेझेंटचं वाक्य घेऊ. क्रियापद बघा सिंपल प्रेझेंट आहे. आय ईट अ मँगो. मी आंबा खातो. तो देतात. सिंपल प्रेझेंटचं जर वाक्य असेल म्हणजे 1 नंबरचं वाक्य सिंपल प्रेझेंट, तर त्याचं पॅसिव्हाइज करताना एम इज आर पैकी टू बी घ्या आणि व्ही3 तर आपला असतोच. आय ईट अ मँगो, सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा 1 नंबरला घेतला. पॅसिव्हाइज करताना एक गोष्ट कायमची फिक्स असते, क्रियापदाचं तिसरं रूप लिहून घ्यायचं अगोदर. क्रियापदाला तिसरं रूप लिहूनच घ्यायचं. ऑब्जेक्ट जो होईल तो 1 नंबरला येईल. सब्जेक्ट जो होईल तो शेवटी जाईल आणि शेवटी गेल्यामुळे त्याला बाय बाय करायचं. हा बाय केला त्याला आणि त्याची द्वितीय विभक्ती होईल. आयचा होईल मी. या 2 गोष्टी अगोदर करून घ्यायच्या. ऑब्जेक्ट 1 नंबरला आणायचा हा मँगो. त्याची द्वितीय विभक्ती होईल मी. तिला शेवटी जाऊ द्यायचं. शेवटी जाताना तिला बाय बाय करायचा. हा केला बाय. याचं काम झालं, याचं काम झालं. आता राहिलं क्रियापद. कुठल्याही वाक्यात क्रियापद महत्वाचं असतं. क्रियापदाला अंडरलाईन करून घ्यायची. क्रियापदाचं होईल तिसरं रूप म्हणजे हा व्ही3 झाला. व्ही3 अगोदर लिहूनच घ्यायचा. म्हणजे 3 गोष्टी करून घ्यायच्या. सब्जेक्ट इकडे लिहायचा. ऑब्जेक्ट आपण ओळखून घ्यायचा. ऑब्जेक्ट आहे का नाही आहे. ऑब्जेक्ट सापडला. क्रियापदाला काय किंवा कोणाला प्रश्न विचारले, ऑब्जेक्ट सापडला. ऑब्जेक्ट सापडला तो घेतला 1 नंबरला. नंतर सब्जेक्ट जो आहे त्याला शेवटी जाऊ द्यायचं, बाय बाय करायचं. मात्र राहिला फक्त वर्ब क्रियापद. क्रियापदचं तिसरं रूप लिहून घ्यायचं. एवढ्या गोष्टी झाल्या. पण डायरेक्ट तिसरं रूप लिहिताना त्याला टू बीचा पोशाख परिधान करायचा. तिसरं रूप घेताना डायरेक्ट न लिहिता त्याला कुठला तरी पोशाख लागेल. तो पोशाख आहे टू बीचा. कुठलं पण व्ही3 आलं त्याला टू बीचा पोशाख घालायचा, मग तो पॅसिव्हाइज होतो. आता इथे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य सब्जेक्ट प्लस V1 आहे. सिंपल प्रेझेंट येतो. मग सिंपल प्रेझेंट असताना त्याला टू बी लागेल एम किंवा इज किंवा आर. आता कर्ता जो येतो एकवचनी, त्यामुळे त्याला तृतीय पुरुषी एकवचनी येतो. मग त्याला इज लागेल. एम इज आर पैकी इज लागेल. मग टू बीचा पोषक आपण दिला त्याला इज. अ मँगो इज इटन बाय मी. असं त्याचं पॅसिव्हाइज होईल. आता समजा वाक्यामध्ये क्रियापद जर भूतकाळी असेल, इथे जर असं असेल आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला.
क्रियापदाला अंडरलाईन करा. कुठलं क्रियापद आहे? भूतकाळी, म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्स असताना आपण काय करणार आहे ते बघू आता. तर सुरुवातीला आपण ही रचना जशी तशी ठेवू. आय एट काय? अ मँगो. मी आंबा खाल्ला. मी खाल्ला काय? आंबा. हे झालं कर्म. कर्म घ्या 1 नंबरला. सब्जेक्ट जाऊ द्या शेवटी, त्याला बाय बाय करा, झालं काम. आता क्रियापदचं तिसरं रूप लिहून घ्या. लिहून घेतलं. मग आता याला टू बीचा पोशाख द्यायचा आहे. तर क्रियापद कोणतं आहे? साधा भूतकाळ. त्याला पोशाख कोणता द्यायचा? साध्या भूतकाळाला 2 पोशाख आहेत, वॉच किंवा वेअर. कुठला पण द्यावा लागेल. तर एक वचनी करताय त्यामुळे वॉच घ्यावा लागेल. अनेक वचनी असता तर वेअर घेतला असता. मग हा घेतला पोशाख. अ मँगो वॉज इटन बाय मी. हा झाला त्याचा पॅसिव्ह वॉइस. समजा सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य असेल तर आय शॅल ईट अ मँगो असं वाक्य असेल तर मग इथे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 अशी रचना असते. तर मग आय शॅल ईट खाणार. त्याला काय नाही प्रश्न विचारा किंवा कोणाला विचारा काय खाणार? मँगो. सापडलं कर्म. त्याला घ्या 1 नंबरला. अ मँगो V3 आपण लिहूनच घेतलाय. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. क्रियापदाचं तिसरं रूप. वी नीड ऑल द टाइम पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब while doing passive voice. So recite all the past participle forms, V3 forms of the verb. क्रियापदाचे तिसरे रूप हे पाठच करून घ्या. 100-200 क्रियापद पाठ करा. पॅसिव्ह व्हायचे तुम्हाला तिसरं रूप लागेल म्हणजे लागेलच, त्याला पर्याय नाही. मग आता आय शॅल ईट. शॅल ईट पाहिल्यावर आपल्याला लक्षात येऊन जाईल की हा साधा भविष्यकाळ आहे. चला साधा भविष्यकाळ कळेल. साधा भविष्यकाळचे टू बीचे रूप आहे बी. विल बी आणि शॅल बी तिथे असतो. इथे विल शॅल आहेच, फक्त बी आपण लावायचा आहे. मग कर्म घेतलं 1 नंबरला. अ मँगो याचं V3 करून घेतलं इटन. पण त्याला पोशाख कोणता द्यायचा? त्याला ड्रेसअप करावा लागेल. मग सिंपल फ्युचर टेन्सचं जर असेल वाक्य तर त्याचा ड्रेस आहे. टू बीचं रूप त्याला द्यावं लागेल बी. विल बी आणि शॅल बी 2 आहेत ते. आय शॅल ईट आहे ना. हा शॅल वाटलं तर तुम्ही थोडासा बाहेर ठेवा समजण्यासाठी आणि हा ईट मध्ये ठेवा. मग अ मँगो हा आय होता म्हणून शॅल आहे. परंतु आता हा करता बदलला. हा करता शेवटी गेला, ऑब्जेक्ट झाला. हा करता नवीन आला. तो सांगतो की मला शाल चालणार नाही. अगोदरचे जे साहेब होते त्यांची बदली झाली इकडे, त्यांना शाल चालायचा. पण तो आता जे साहेब नवीन आले ते सांगतात की मला शाल चालणार नाही. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला टू बीचं रूप घ्यावं लागेल आणि सहाय्यक क्रियापद घ्यावं लागेल. मग यांना लागेल विल. मँगो हा तृतीय पुरुष एक वचनी, त्यांना विल लागेल. यांना शाल चालत होता. अ मँगो विल बी. इथे पोशाख आहे बी. विल बी. अ मँगो विल बी इटन बाय मी. हा झाला पॅसिव्ह वॉइस. म्हणजे तिन्ही साध्या काळाचे पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला टू बीचे रूप जोडून तिसरं रूप घेतलं म्हणजे पॅसिव्ह वॉइस होतो. इन शॉर्ट, व्हॉट इज पॅसिव्ह वॉइस? पॅसिव्ह वॉइस इज नथिंग बट पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब विथ द सपोर्ट ऑफ टू बी. टू बीचं क्रियापद अधिक V3 म्हणजे पॅसिव्ह वॉइस. टू बी अधिक V3 दिसला म्हणजे समजून घ्यायचं की हा पॅसिव्ह वॉइसच आहे. बाय असेल किंवा नसेल. कारण असं वाटतं की बाय नाही वाक्यामध्ये. मेसेज विल बी सेंड. कोणता वॉइस आहे? मुलं म्हणतात तिथं बाय तर दिसत नाही, मग कुठला वॉइस आहे? ऍक्टिव्ह वॉइस आहे. नाही, विल बी. टू बी अधिक सेंड. मेसेज विल बी सेंड. मेसेज पाठवला जाईल. पेमेंट विल बी गिवन. पॅसिव्ह वॉइस आहे. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड. पॅसिव्ह वॉइस आहे. बाय SSC बोर्ड. बाय असेल किंवा नसेल तो भाग पॅसिव्ह वॉइस ओळखण्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक तर बाय असला पाहिजे आणि टू बी अधिक V3 असला पाहिजे. काही ठिकाणी बाय नसेलही तरी सुद्धा तो पॅसिव्ह वॉइस असतो. हे ओळखण्यासाठी टू बी अधिक V3 वाक्यामध्ये असतो. ही वॉज अरेस्टेड बाय पोलीस. बाय पोलीस नसेल तरी चालेल. ही वॉज अरेस्टेड. ही विल बी अरेस्टेड. ही इज बीइंग अरेस्टेड. म्हणजे टू बी अधिक V3 असला तर तो पॅसिव्ह वॉइस असतो.
आता तिन्ही साधे काळ झाले. आता चालू काळामध्ये क्रियापदाला आयएनजी असतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयएनजी असतो इथे. आता करता आपण तोच ठेवू सध्या समजण्यापुरता. इथे आता घ्या क्रियापद घेऊ आपण. ही इज इटिंग. हे सहाय्यक क्रियापद बाजूला ठेवा. ही इज इटिंग अ मँगो. तो आंबा खात आहे. क्रिया चालू आहे. मग चालू काळामध्ये सोपं आहे. चालू काळामधलं टू बी स्वरूप आहे बीइंग. सिंपल प्रेझेंट साठी पण आणि सिंपल पास्ट टेन्स साठी पण. त्यामुळे ही डायग्राम तुम्ही पाठ करून घ्या. एवढी डायग्राम जर तुमच्या मनात आली तर तुम्ही कुठल्याही वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करू शकता. ही कळची नाही, फक्त एवढी डायग्राम. सिंपल प्रेझेंट मध्ये हे वापरायचं, सिंपल पास्ट मध्ये हे, सिंपल फ्युचर मध्ये बी विल बी शॅल बी, आणि कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट मध्ये बीइंग वापरायचा. कंटिन्युअस फ्युचरचं पॅसिव्ह होत नाही, त्यामुळे चालू काळामध्ये बीइंगच वापरायचा. आणि होते मग बघूया आपण. आयला इज लागत नाही, आयला एम लागतो. पॅसिव्ह मध्ये तो इज होईल. आय एम इटिंग अ मँगो असं वाक्य. मी आंबा खात आहे. मग खात आहे, विचारा प्रश्न काय आणि कोणाला? काय खात आहे? मँगो. ऑब्जेक्ट घेतला एक नंबरला, अ मँगो. आता इथे एम होता सहाय्यक क्रियापद. याला सहाय्यक क्रियापद मँगोला एम चालणार नाही, मँगोला इज लागतो. तृतीय पुरुष एक वचनी आहे ना. अ मँगो इज. आता इथं टू बीचा पोशाख द्यावा लागेल. अ मँगो इज बीइंग. चालू काळामध्ये आपण टू बी स्वरूप घेतो बीइंग. अ मँगो इज बीइंग इटन बाय मी. इथे जर मँगोज असतं तर मँगोज आर बीइंग इटन बाय मी. अनेक वचनी करता तर अनेक वचनी त्या ठिकाणी असतो सहाय्यक क्रियापद. मँगो इज बीइंग इटन बाय मी. हेच जर वाक्य साध्या भूतकाळामध्ये असतं, आय वॉज इटिंग अ मँगो. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी. इथलं स्ट्रक्चर आहे. आय वॉज इटिंग अ मँगो. मी आंबा खात होतो. काय खात होतो? अ मँगो. ऑब्जेक्ट सापडला, ऑब्जेक्ट घेतला एक नंबरला, अ मँगो. आता इथे वॉज होता, याला पण वॉज चालेल. अ मँगो वॉज बीइंग इटन बाय मी. झाला त्याचा पॅसिव्ह वॉइस. आता पूर्ण काळाचे जेव्हा पॅसिव्ह वॉइस असतात, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, तर त्यावेळेस बीइंग हे टू बी स्वरूप घ्यायचं तिघांमध्ये. त्यामुळे आकृती पाठ करायला सोपं जाईल. पूर्ण काळ असेल बीइंग घ्यायचा टू बी स्वरूप, चालू काळ असेल बीइंग घ्यायचा, आणि फक्त एवढे पाठ करावं लागेल. आता आपण प्रेझेंट परफेक्टचं घेऊ. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. दोन जण असतात इथे आणि विक्री असतो. मग इथे आय आहे म्हणून हॅव घ्या, आणि परफेक्ट टेन्सेस मध्ये विक्री असतो इटन. आय हॅव इटन अ मँगो असं वाक्य. तर आता हा मी आंबा खाल्ला आहे. काय खाल्ला आहे? मँगो. कर्म समजलं, कर्म घेतला एक नंबरला, भित्री लिहून घेतलं, बाय बाय केला गेला. मग आता याला टू बी स्वरूप द्या. पूर्ण काळामध्ये हॅव इटन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे. पूर्ण काळामध्ये बीन असतो. बीन. बीन इज अ टू बी फॉर्म फॉर द परफेक्ट टेन्सेस. अ मँगो. इथे आय होता म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब हॅव वापरला. इथं मँगो आहे म्हणून हॅज वापरला आपण. आणि V3 बीन आहे. अ मँगो हॅज बीन इटन बाय मी. आय हॅव आहे. इथे दोन सहाय्यक क्रियापद असतात, हॅव किंवा हॅज. मग आय एक करता म्हणून हॅव घेतला, पण आता मँगो तृतीय पुरुष आहे त्यामुळे त्याला हॅज लागेल. अ मँगो हॅज बीन इटन बाय मी. हॅव असतात दोन. आता परफेक्ट पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस एकच हॅड असतो इथे आणि V3. पास्ट परफेक्टचं वाक्य असेल आय हॅड इटन अ मँगो. मी आंबा खाल्ला होता. मग काय खाल्ला होता? मँगो. झाला त्याचा ऑब्जेक्ट सापडला.
ऑब्जेक्ट घेतला पुढे. अ मँगो, इथे एकच सहाय्यक क्रियापद आहे हॅड, त्यामुळे हॅडच राहील पॅसिव्ह करताना. इथे कर्त्यानुसार हॅव किंवा हॅज आपल्याला निवडावा लागतो. इथे एकच हॅड आहे, त्यामुळे अ मँगो हॅड बीन इटन बाय मी असा याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. इथे दोन सहाय्यक क्रियापद आहेत, हॅव किंवा हॅज, विचार करावा लागतो. इथे एकच हॅड आहे. आता फ्युचर परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस वी थ्री अशी रचना असते. आय शॅल हॅव इटन, आय शॅल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्ला असेल. तर मग इथे आपल्याला काय खाल्ला असेल? मँगो. मँगो घेतला एक नंबरला, करता घेतला शेवटी ऑब्जेक्ट म्हणून, बाय बाय केला गेला, याचं विधी लिहून घेतलं. आता प्रश्न राहिला त्याला पोशाख कोणता द्यायचा? टू बीचा. मग अ मँगो, इथे शाल आहे, आय आहे म्हणून शाल आहे, इथे मँगो आहे म्हणून विल आला सहाय्यक क्रियापद. कर्त्यानुसार आपल्याला सहाय्यक क्रियापद घ्यावं लागतं. अ मँगो विल आणि हॅव तिथे आहेच. अ मँगो विल हॅव आणि पूर्ण काळाचा आपल्याला जो घेतो आपण, पूर्ण काळामध्ये आपण जे टू बी रूप घेतो ते घेतो बीन. मग अ मँगो विल हॅव बीन इटन बाय मी. अशा प्रकारे हे 8 काळांचे पॅसिव्ह व्हॉइस होतात. नंतर हा पहिला भाग आहे, पार्ट 1 आहे चेंज द व्हॉइसचा. तर त्याचा आपण पार्ट 2 मध्ये इतर प्रकार बघणार आहोत. ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना आपण अगोदर सर्व 8 काळांचे प्रकार आपण घेतले. नंतर सकर्मक आकर्मक क्रियापद काय आहे ते ओळखलं, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा ते पाहिलं. सर्व 12 पैकी 8 काळ आपले पाठ आहेत. क्रियापदावरून काळ ओळखता आला पाहिजे. काळ ओळखला तर लगेच आपल्याला टू बी रूप लावून त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करता येतो. ही आकृती पाठ करून घ्या. 100-200 क्रियापद पाठ करून घ्या. V3 आपल्याला लागेल. आणि टू बीची रूप आपल्याकडे आहेत. या इत्यादी गोष्टी आपण पार्ट 1 मध्ये पाहिल्या. आता चेंज द व्हॉइस हा प्रकार थोडा मोठा असल्यामुळे त्याचा आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 3 पार्ट करणार आहेत. तर दुसऱ्या भागामध्ये आपण इतर काही प्रकार आहेत त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं ते बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघू. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, सर्व भाग व्यवस्थित बघा आणि भविष्यात कुठलंही वाक्य तुमचं पॅसिव्ह व्हॉइस करताना चुकणार नाही. फक्त ही आकृती पाठ करा. ठीक आहे, धन्यवाद.